गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण कंपॅरिझन ऑफ EMF सेपरेट सेल मेथड स्टडी केली होती. आज आपल्याला कंपॅरिझन ऑफ EMF स्टडी करायचं आहे बाय सम अँड डिफरन्स मेथड. यालाच असिस्ट अँड अपोज मेथड पण म्हणतात किंवा सपोर्ट अँड अपोज मेथड पण म्हणतात. हे तुम्हाला कॉलेजला प्रॅक्टिकल असेल. आता लक्ष द्या. हा पहिला सेल, पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेकंड सेल अँड सो ऑन. पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेकंड सेल अँड सो ऑन. हा पहिला सेल EMF E1, दुसरा सेल EMF E2. आता या केसमध्ये रिझल्टंट EMF असेल E इज इक्वल टू E1 प्लस E2, म्हणून याचं नाव सम मेथड. लक्षात आलं. या केसमध्ये रिझल्टंट EMF असेल E इज इक्वल टू E1 प्लस E2, अल्जेब्रिक सम ऑफ EMF ऑफ इंडिव्हिज्युअल सेल, म्हणून या मेथडला काय म्हणतात, सम मेथड. किंवा या केसमध्ये पहिल्या सेलचा EMF दुसऱ्या सेलच्या EMFला सपोर्ट करतो, म्हणून याला म्हणायचं सपोर्ट मेथड. लक्षात आलं. किंवा या केसमध्ये पहिल्या सेलचा EMF दुसऱ्या सेलच्या EMFला असिस्ट करतो, म्हणून याला म्हणायचं असिस्ट मेथड. लक्षात आलं. आता सपोज करा कनेक्शन असे केले. पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलंय टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेकंड सेल E1 E2. या केसमध्ये रिझल्टंट EMF असेल E1 मायनस E2. मग या मेथडला म्हणायचं डिफरन्स मेथड. लक्षात आलं. सम मेथड म्हणजे काय आणि डिफरन्स मेथड म्हणजे काय लक्षात आलं. या केसमध्ये फर्स्ट सेलचा EMF आहे तो सेकंड सेलच्या EMFला अपोज करतो, म्हणून याचं नाव अपोज मेथड. तर आपल्याला आता कंपॅरिझन ऑफ EMF स्टडी करायचं आहे बाय सम मेथड अँड बाय डिफरन्स मेथड. मग आता मी तर पोटॅन्शिओमीटर ड्रॉ करतो. पोटॅन्शिओमीटर काल आपण त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, थेरी डिस्कस केले. इट कन्सिस्ट ऑफ अ वुडन बोर्ड on which there are different segment of manganese wire. Each segment has length 1 meter. म्हणजे आपण जो पोटॅन्शिओमीटर यूज करणार आहे तो 4 मीटरचा पोटॅन्शिओमीटर असणार आहे. These wires are connected to each other by using thick copper strip. थिक कॉपर स्ट्रीपचा पर्पज पण मी काल सांगितला होता. थिक कॉपर स्ट्रीप असते ती यूज करतात टू प्रोव्हाइड कंटिन्युअस पाथ फॉर करंट आणि टू मिनिमाइज कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स. हे पॉईंट A अँड B. A आणि B यांच्यामध्ये प्रायमरी सर्किट कनेक्ट होईल विथ कन्सिस्ट ऑफ ड्रायव्हिंग बॅटरी, की, ॲमीटर अँड रिओस्टॅट. फ्रॉम पॉईंट A a wire is drawn which is connected to assembly of two cell connected in some method. ओके. आता ए पासून एक वायर ड्रॉ केली, त्याला दोन सेल कनेक्ट केले ऑफ EMF E1 and EMF E2. They are connected in some method which is further connected to resistance box. Resistance box is connected to galvanometer and galvanometer is connected to jockey. ओके. पहिल्यांदा आपण ए पॉईंटला दोन सेल कनेक्ट केलेत आणि हे दोन सेल कोणत्या मेथडमध्ये कनेक्ट केलेत, सम मेथडमध्ये कनेक्ट केलेत. ओके. आता एक लक्ष द्या, ही जी गॅल्व्हॅनोमीटरची ब्रँच आहे, या गॅल्व्हॅनोमीटरच्या ब्रँचमध्ये करंट कोण प्रोव्हाइड करेल, असेंब्ली ऑफ टू सेल कनेक्टेड इन सम मेथड. मग आता पहिल्यांदा चेकिंग ऑफ कनेक्शन. ड्रॉ सम रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स R. ओके. क्लोज की. Current start flowing through circuit. Some current will flow through galvanometer. Now touch jockey at point A. Galvanometer show deflection on one particular side. Now touch jockey at point B. Deflection in galvanometer will reverse. Then our connections are correct. लक्षात आलं. ए पॉईंटला टच केल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन सपोज करा लेफ्ट साईडला आहे. बी पॉईंटला टच केल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन राईट साईडला आलं तर आपलं कनेक्शन करेक्ट आहे.
On touching jockey at two opposite points, if galvanometer shows same side deflection, it may be due to loose connection, wrong connection, small current flowing through circuit, or सगळ्यात important EMF of driving battery is less than EMF of cells connected in secondary circuit. In that case you will get same side deflection. क्लिअर झालं. मग आपलं सर्किट करेक्ट आहे. मग आपण आता प्रोसिजर फॉलो करूयात. मग पहिल्यांदा मी काय केलं बघा, E1 आणि E2 ना मी सम मेथडमध्ये कनेक्ट केलं आहे. जॉकीला मी ए पॉईंटला टच केलं आणि डिफरंट पॉईंटला टच करायला सुरुवात केलं वायरवर. जशी लेंथ इन्क्रीज होते सर्किटचा रेजिस्टन्स इन्क्रीज होते, बिकॉज आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. बरोबर आहे. करंट is inversely proportional to resistance and current is directly proportional to deflection. So मी जॉकी डिफरंट पॉईंटला टच करायला सुरुवात केलं. जॉकीनं कव्हर केलेली लेंथ जशी इन्क्रीज होऊ लागले तसा सर्किटचा रेजिस्टन्स इन्क्रीज होऊ लागलाय. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस करंट फ्लोईंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर विल डिक्रीज. ॲट अ पर्टिक्युलर लेंथ ऑफ पोटॅन्शियोमीटर वायर galvanometer shows null deflection. Okay, note that balancing length as L1 and potential difference across wire is V1. Then according to our formula, V1 is directly proportional to L1, therefore V1 is equal to KL1. K म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. आता एक लक्षात घ्या, गॅल्व्हॅनोमीटर ज्या ब्रँचला कनेक्ट केलाय त्या ब्रँचमध्ये करंट कोण प्रोव्हाइड करतंय, तर हे दोन सेल जे सम मेथडमध्ये कनेक्ट झाले. लक्षात आलं. गॅल्व्हॅनोमीटरच्या ब्रँचमध्ये करंट कोण प्रोव्हाइड करतंय, असेंब्ली ऑफ टू सेल कनेक्टेड इन सम मेथड. ड्युरिंग बॅलन्सिंग कंडिशन करंट फ्लोईंग थ्रू दिस आर्म इज झिरो, करंट फ्लोईंग थ्रू दिस ब्रँच इज झिरो. याचा अर्थ ज्या वेळेला बॅलन्सिंग कंडिशन ऑब्टेन कराल त्यावेळेला ह्या दोन सेलची असेंब्ली सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करत नाही आहे. मग ऑब्व्हियसली वायरच्या अक्रॉस जो पोटेन्शियल डिफरन्स असेल दॅट इज नथिंग बट EMF ऑफ टू सेल कनेक्टेड इन सम मेथड. देअरफॉर V1 इज इक्वल टू E1 प्लस E2. देअरफॉर वी गेट E1 प्लस E2 इज इक्वल टू KL1. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. डायग्राम बघा. गॅल्व्हॅनोमीटर ज्या ब्रँचमध्ये कनेक्ट केलाय त्या ब्रँचमध्ये हे दोन सेल जे सम मेथडमध्ये कनेक्ट केलेत त्यांची असेंब्ली करंट प्रोव्हाइड करते. बरोबर आहे. सो अंडर बॅलन्सिंग कंडिशन या ब्रँचमधला करंट झिरो आहे. याचा अर्थ हे दोन सेल आहेत जे सम मेथडमध्ये कनेक्ट झालेत ते गॅल्व्हॅनोमीटरच्या ब्रँचमध्ये करंट प्रोव्हाइड करत नाहीत. मग एखादा सेल जर सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करत नसेल तर त्याच्या व्होल्टेजला आपण EMF म्हणतो. मग ऑब्व्हियसली वायरच्या अक्रॉस जी व्होल्टेज डेव्हलप झालं आहे ते म्हणजे ह्या दोन सेलची जी असेंब्ली आहे त्यांचं रिझल्टंट EMF असेल. म्हणून मी घेतलं E1 प्लस E2 इज इक्वल टू V1 आणि त्याच्यावरनं मला मिळालं E1 प्लस E2 इज इक्वल टू KL1. ओके. आता काय करायचं बघा, हे दोन सेल डिफरन्स मेथडमध्ये कनेक्ट केले. हे दोन सेल आता डिफरन्स मेथडमध्ये कनेक्ट केले. ओके. पुन्हा जॉकीला वायरच्या डिफरंट पॉईंटला टच केलं. जशी वायरची लेंथ इन्क्रीज होत चालले सर्किटचा रेजिस्टन्स इन्क्रीज होतोय. ऑब्व्हियसली सर्किट व गॅल्व्हॅनोमीटरमधला करंट डिक्रीज होतोय. ॲट अ पर्टिक्युलर लेंथ ऑफ पोटॅन्शियोमीटर वायर galvanometer shows null deflection. Note that length is L2 and potential across wire is V2. ओके. मी काय केलं, गॅल्व्हॅनोमीटरला डिफरंट पॉईंटला जॉकीला मी डिफरंट पॉईंटला टच केलं. जशी लेंथ वाढत चालली वायर जॉकीनं कव्हर केलेली वायरची लेंथ जशी इन्क्रीज होऊ लागली
तसा सर्किटमधला करंट डिक्रीज होऊ लागला. सर्किटमधला करंट डिक्रीज झाला याचा अर्थ गॅलॉनोमीटरचं डिफ्लेक्शन पण डिक्रीज झालं. ॲट अ पर्टिक्युलर लेंथ ऑफ पोटेन्शिओमीटर वायर गॅलॉनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन. सो मी बॅलन्सिंग पॉईंट मला मिळाला जे डॅश, बॅलन्सिंग लेंथ मिळाली L2 आणि सपोज करा त्यावेळेला वायरच्या अक्रॉस पोटेन्शियल आहे V2. देन अकॉर्डिंग टू आवर रिलेशन V2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L2. देअरफॉर V2 इज इक्वल टू KL2. आता नीट लक्ष द्या, गॅलॉनोमीटरची जी ब्रँच आहे त्या ब्रँचमध्ये हे दोन सेल जे अपोज मेथडमध्ये कनेक्ट आहेत, जे डिफरन्स मेथडमध्ये कनेक्ट आहेत, ते करंट प्रोव्हाइड करतायत. ड्युरिंग बॅलन्सिंग कंडिशन ह्या ब्रँचमधला करंट झिरो झाला आहे. याचा अर्थ असेंब्ली ऑफ टू सेल कनेक्टेड इन डिफरन्स मेथड डज नॉट प्रोव्हाइड एनी करंट इन अ सर्किट. मी काय म्हटलं कळलं का? गॅलॉनोमीटरची जी ब्रँच आहे त्या ब्रँचमध्ये हे दोन सेल जे डिफरन्स मेथडमध्ये कनेक्ट केलेत ते करंट प्रोव्हाइड करतायत. बॅलन्सिंग कंडिशन ऑब्टेन केली त्यावेळेला गॅलॉनोमीटरमधला करंट झिरो झाला आहे. याचा अर्थ असेंब्ली ऑफ टू सेल कनेक्टेड इन डिफरन्स मेथड डज नॉट प्रोव्हाइड एनी करंट इन अ सर्किट. देअरफॉर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस वायर इज नथिंग बट रिझल्टंट EMF. मग डिफरन्स मेथड असेल तर रिझल्टंट EMF किती आला? E1 मायनस E2. देअरफॉर वी गेट E1 मायनस E2 इज इक्वल टू KL2. इक्वेशन 1, इक्वेशन 2. देअरफॉर E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 केलं इज KL1 अपॉन KL2. देअरफॉर E1 अपॉन E2 इज इक्वल टू आलं L1 प्लस L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2. दिस इज कंपॅरिझन ऑफ EMF बाय सम अँड डिफरन्स मेथड. तुमच्या लक्षात आलं सम मेथड म्हणजे काय कळलं? ज्या वेळेला एका सेलचं निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करतात त्यावेळेला त्या केसमध्ये रिझल्टंट EMF असतो E1 प्लस E2. त्या केस म्हणून त्या मेथडला काय म्हणायचं? सम मेथड. या केसमध्ये एका सेलचा EMF दुसऱ्या सेलच्या EMFला सपोर्ट करतो म्हणून याचं नाव सपोर्ट किंवा असिस्ट मेथड. पण जर तुम्ही असं कनेक्शन केलं, एका सेलचं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेकंड सेल, तर त्या केसमध्ये पहिल्या सेलचा EMF त्या केसमध्ये रिझल्टंट EMF असेल E इज इक्वल टू E1 मायनस E2. या केसमध्ये पहिल्या सेलचा EMF दुसऱ्या सेलच्या EMFला अपोज करतो म्हणून या मेथडचं नाव अपोज मेथड. हे E1 प्लस E2 इज इक्वल टू V1 कसं घेतलं लक्षात आलं? गॅलॉनोमीटरची जी ब्रँच आहे त्या ब्रँचमध्ये ह्या दोन सेलची असेंब्ली जी एकदा तुम्ही सम मेथडमध्ये कनेक्ट करताय, एकदा तुम्ही डिफरन्स मेथडमध्ये कनेक्ट करताय, ती सेल करंट प्रोव्हाइड करते. ड्युरिंग बॅलन्सिंग कंडिशन गॅलॉनोमीटरच्या ब्रँचमधला करंट झिरो झाला याचा अर्थ दोन सेलची असेंब्ली सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करत नाही आहे. मग एखादा सेल किंवा सेलची असेंब्ली सर्किटमध्ये जर करंट प्रोव्हाइड करत नसेल तर ऑब्व्हियसली त्याच्या टर्मिनलच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असणार आहे त्याला आपण EMF म्हणणार. म्हणून वायरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज होतं त्याला मी EMF ऑफ टू सेल इन सम मेथड इन डिफरन्स मेथड असं कन्सिडर केलं आणि रिलेशन प्रूव्ह केलं E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2. क्लिअर झालं? तर ही होती सम अँड डिफरन्स मेथड. मग आता आपल्याला पुढचा पॉईंट स्टडी करायचे, हे पण ॲप्लिकेशन आहे, हे प्रॅक्टिकल असणार आहे तुम्हाला सगळे. डिटर्मिनेशन ऑफ इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स. ओके, आपल्याला सेलचा इंटरनल रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आहे. मग मी डायग्रॅम ड्रॉ करतो.
हा potentiometer on which there are different segments of manganese wire which are kept parallel to each other. They are connected by using thick copper strip. Thick copper strip will provide continuous path for current and minimize contact resistance. वायर मँगॅनिनची असेल. मँगॅनिनच काय यूज केलं, कारण मँगॅनिनसाठी टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स इज व्हेरी स्मॉल अँड रजिस्टिव्हिटी इज कंपॅरेटिव्हली लार्ज. सो ड्युरिंग एक्सपेरिमेंट जरी टेम्परेचर इन्क्रीज झालं टिल देन वायरचा रजिस्टन्स विल नॉट चेंज बाय ॲप्रिशिएबल अमाऊंट, म्हणून आपण मँगॅनिन वायर यूज केले. आता ए आणि बी पॉईंट ह्यांच्यामधलं सर्किट प्रायमरी सर्किट ते फिक्स असणार. मग प्रायमरी सर्किटमध्ये असणार ऑक्झिलरी ऑर ड्रायव्हिंग बॅटरी, ॲमीटर, की K1 and rheostat. Okay, from point A a circuit is drawn, a wire is drawn which is connected to positive terminal of cell whose internal resistance has to be determined, which is further connected to resistance box. Resistance box is connected to galvanometer and galvanometer is further connected to jockey. आता हा सेल ई, इथून पुन्हा मी एक वायर ड्रॉ केली, त्या वायरला कीला कनेक्ट केलं, ही की K2, आणि त्याला निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच केलं. आता या केसमध्ये बघा K1 आणि K2 दोन्ही क्लोज केल्या, तर हा सेल आहे तो ह्या K2च्या ब्रँचमध्ये देखील करंट प्रोव्हाइड करेल आणि रजिस्टन्सच्या ब्रँचमध्ये देखील करंट प्रोव्हाइड करेल, गॅल्व्हॅनोमीटरच्या ब्रँचमध्ये देखील करंट प्रोव्हाइड करेल, आणि ह्या दोन करंटचा एकमेकाशी काही संबंध असणार नाही. मी काय म्हटलं लक्षात आलं, मी जर K2ला क्लोज केलं तर सेल ई हा दोन ब्रँचमध्ये करंट प्रोव्हाइड करेल, या कीवाल्या ब्रँचमध्ये पण करंट असेल आणि या गॅल्व्हॅनोमीटरच्या ब्रँचमध्ये देखील करंट असेल, आणि या दोन करंटचा एकमेकाशी काही संबंध असणार नाही. मग पहिली स्टेप चेकिंग ऑफ कनेक्शन. हां, मग काय करायचं बघा, आपलं नेहमीसारखं चेकिंग ऑफ कनेक्शन. ड्रॉ सम रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स आर, क्लोज K1, ओके, क्लोज K2, सम दोन्ही की क्लोज केल्या, सम करंट विल फ्लो थ्रू गॅल्व्हॅनोमीटर अँड गॅल्व्हॅनोमीटर शोज डिफ्लेक्शन. टच जॉकी ॲट पॉइंट ए, galvanometer shows deflection on one particular side. Now touch jockey at point B, deflection in galvanometer is reverse. Then our connections are correct. काय करायचं लक्षात आलं, रेजिस्टन्स बॉक्समधून रेजिस्टन्स ड्रॉ करायचा, K1 आणि K2 क्लोज करायच्या, जॉकीला ए पॉईंटला टच करायचं, गॅल्व्हॅनोमीटर एका पर्टिक्युलर साईडला डिफ्लेक्शन शो करेल, नंतर गॅल्व्हॅनोमीटर बी पॉईंटला टच करायचं, डिफ्लेक्शन इन गॅल्व्हॅनोमीटर होईल रिव्हर्स. असं झालं की आपलं कनेक्शन करेक्ट असेल. ऑन टचिंग जॉकी ॲट टू अपोजिट पॉईंट, इफ गॅल्व्हॅनोमीटर शोज सेम साईड डिफ्लेक्शन, इट मे बी ड्यू टू लूज कनेक्शन, इट मे बी ड्यू टू रॉंग कनेक्शन, it may be due to small current flowing through circuit, or it may be due to EMF of cell connected in secondary circuit will be more than EMF of driving battery. लक्षात आलं, जर सेकंडरी सर्किटमधला सेल असेल त्याचा EMF ड्रायव्हिंग बॅटरीपेक्षा जास्त असेल, देन यू विल गेट सेम साईड डिफ्लेक्शन. ओके, मग आता आपली पहिली स्टेप डिटर्मिनेशन ऑफ EMF. डिटर्मिनेशन ऑफ EMF. आता बघा, क्लोज K1 व्हाईल K2 इज ओपन, K2 ओपन आहे, K1 क्लोज केले. ओके,
आता मला सांगा, जर K2 ओपन असेल तर ही जी ब्रँच आहे ही सर्किटमधून डिस्कनेक्टेड आहे, बरोबर आहे. याचा अर्थ बॅटरीनं प्रोव्हाइड केलेला करंट, या सेलनं प्रोव्हाइड केलेला करंट फक्त गॅल्व्हॅनोमीटरच्या ब्रँचमध्येच असणार आहे. मी काय म्हणतो लक्षात येते का? जर K2 ओपन असेल, K2 जर ओपन असेल तर ह्या ब्रँचमध्ये करंट असणार नाही आहे, कारण हे सर्किट डिस्कनेक्टेड आहे. मग त्या केसमध्ये या सेलनं प्रोव्हाइड केलेला करंट फक्त गॅल्व्हॅनोमीटरच्या ब्रँचमध्ये असेल, करेक्ट आहे. मग आता काय केलं बघा, galvanometer is touch at point A, then it is touch at a different point on manganese wire. With increase in length of wire, resistance of circuit will increase. रेजिस्टन्स इन्क्रीज झाला की सर्किटमधला करंट, गॅल्व्हॅनोमीटरमधला करंट डिक्रीज होईल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस डिप्लेक्शन इन गॅल्व्हॅनोमीटर विल डिक्रीज. ॲट पॉईंट जे गॅल्व्हॅनोमीटर शोज null deflection. Note down balancing length as L1 and potential difference across wire is V1. According to our principle, V1 is directly proportional to L1. Therefore, V1 is equal to KL1. आता डायग्राम बघा. ऑलरेडी ह्या ब्रँचमध्ये करंट नाही आहे, बरोबर आहे. आपण सेकंडरी सर्किटमध्ये जे कनेक्शन केलं आहे, K2 ओपन आहे, त्यामुळे ह्या ब्रँचमध्ये करंट नाही आहे. करंट फक्त कोणत्या ब्रँचमध्ये आहे? गॅल्व्हॅनोमीटरच्या ब्रँचमध्ये आहे. आणि बॅलन्सिंग कंडिशन तुम्ही ज्या वेळेला ऑब्टेन केली त्यावेळेला या ब्रँचमधला करंट झिरो झाला, बरोबर आहे. मग या ब्रँचमधला करंट झिरो झाला असेल तर ऑब्व्हियसली या ब्रँचमध्ये करंट कोण प्रोव्हाइड करतं आहे? हा सेल, ज्याचा EMF E आहे, बरोबर आहे. हा सेल सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करत नाही आहे. याचा अर्थ वायरच्या क्रॉस जे व्होल्टेज असेल ते म्हणजे या सेलचा EMF असेल, बरोबर. मी काय म्हणतो लक्षात येत आहे? K2 ऑलरेडी ओपन आहे. K2 ओपन असल्यामुळं या ब्रँचमध्ये करंटच नाही आहे. हा सेल आहे तो सगळा करंट ह्या गॅल्व्हॅनोमीटरच्या ब्रँचमध्ये प्रोव्हाइड करतोय. आता बॅलन्सिंग कंडिशन ऑब्टेन केल्यानंतर ह्या ब्रँचमधला करंट झिरो झाला आहे. याचा अर्थ हा सेल आता सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करत नाही आहे. मग अशा केसमध्ये वायरच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल असेल ते म्हणजे त्या सेलचा EMF असेल. म्हणून मी लिहितो V1 इज इक्वल टू E. देअरफॉर वी गेट E इज इक्वल टू KL1. इक्वेशन नंबर 1. कळलं का? तुमच्या लक्षात आलं? पुन्हा एकदा डायग्राम बघा, मी सांगतो. K2 ओपन आहे म्हणजे हे जे सर्किट आहे सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल आपण केलेलं हे सर्किट डिस्कनेक्टेड आहे. हा सेल आहे, हा सगळा करंट गॅल्व्हॅनोमीटरच्या ब्रँचमध्ये प्रोव्हाइड करेल. आता ज्या वेळेला बॅलन्सिंग कंडिशन ऑब्टेन केली त्यावेळेला या ब्रँचमधला करंट झिरो झाला आहे. याचा अर्थ हा सेल या ब्रँचमध्ये करंट प्रोव्हाइड करत नाही आहे. म्हणून वायरच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला आहे दॅट इज नथिंग बट EMF ऑफ सेल. क्लिअर झालं? आता सेकंड स्टेप, डिटर्मिनेशन ऑफ टर्मिनल पोटेन्शियल. डिटर्मिनेशन ऑफ टर्मिनल पोटेन्शियल. नाव क्लोज K2. आता K2ला क्लोज केलं. आता हा जो सेल आहे तो दोन ब्रँचमध्ये करंट प्रोव्हाइड करणार. ह्या K2च्या ब्रँचमध्ये पण करंट असणार आणि गॅल्व्हॅनोमीटरच्या ब्रँचमध्ये पण करंट असणार आणि ह्या दोन करंटचा एकमेकाची काही संबंध नाही आहे. पुन्हा मी जॉकीला वायरवरच्या डिफरंट पॉईंटवर टच केलं. जसं जॉकीनं कव्हर केलेली लेंथ इन्क्रीज होते गॅल्व्हॅनोमीटरचा करंट डिक्रीज होत चालला आहे. ॲट अ पर्टिक्युलर लेंथ ऑफ पोटॅन्शियोमीटर वायर गॅल्व्हॅनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन. आता गंमत काय आहे बघा, गॅल्व्हॅनोमीटर आपण बॅलन्सिंग कंडिशन ऑब्टेन केली त्यावेळेला गॅल्व्हॅनोमीटरमधला करंट झिरो झाला आहे, गॅल्व्हॅनोमीटरच्या ब्रँचमधला करंट झिरो झाला आहे. टिल देन ह्या ब्रँचमध्ये करंट आहे
म्हणजे आता जरी बॅलन्सिंग कंडिशन ऑब्टेन केली टिल देन हा सेल सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करतोय, बरोबर आहे. मग बॅलन्सिंग लेंथला मी नोट डाऊन केलं ॲज L2 आणि वायरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल मी घेतलं V2. मग ह्याच्यावरनं मला मिळालं V2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L2, देअरफॉर V2 इज इक्वल टू KL2. आता आपण बॅलन्सिंग कंडिशन ऑब्टेन केले. बॅलन्सिंग कंडिशन ऑब्टेन केले त्यावेळेला गॅल्व्हॅनोमीटरची जी ब्रँच आहे त्या ब्रँचमधला करंट झिरो झाला आहे. टिल देन या ब्रँचमध्ये या करंट आहे, या ब्रँचमध्ये हा सेल करंट प्रोव्हाइड करतोय. मग एखादा सेल जर सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करत असेल तर त्याच्या व्होल्टेजला आपण टर्मिनल पोटेन्शियल म्हणतो. ह्या डेफिनेशन 11मध्ये झाल्यात. आता मी रिव्हिजन करताना देखील ते सांगितलं आहे. मी काय म्हणतो लक्षात आलं. आपण बॅलन्सिंग कंडिशन ऑब्टेन केली त्यावेळेला गॅल्व्हॅनोमीटरची जी ब्रँच आहे ह्या ब्रँचमधला करंट मी झिरो केला आहे, पण या ब्रँचमध्ये करंट आहे. याचा अर्थ हा सेल सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करतोय. म्हणजे वायरच्या अक्रॉस जे व्होल्टेज डेव्हलप झालं आहे दॅट इज नथिंग बट टर्मिनल पोटेन्शियल, बरोबर आहे. देअरफॉर V इज इक्वल टू KL2. देअरफॉर E अपॉन V इज इक्वल टू KL1 अपॉन KL2. देअरफॉर E अपॉन V इज इक्वल टू L1 अपॉन L2. ओके. मग इंटरनल रेजिस्टन्स फॉर्म्युला असतो E अपॉन V -1 इंटू कॅपिटल R. सो स्मॉल r इज इक्वल टू E अपॉन V किती आलं आहे L1 अपॉन L2 -1 इंटू R. देअरफॉर इंटरनल रेजिस्टन्स आला L1 मायनस L2 अपॉन L2 इंटू R. दिस इज इंटरनल रेजिस्टन्स. हे सगळे तुम्हाला प्रॅक्टिकल्स आहेत. ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिकल कराल त्यावेळेला तुमची आयडिया अजून क्लिअर होतील. तर या एक्सपेरिमेंटमध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर आपण पहिल्या स्टेपमध्ये EMF डिटरमाइन केला. EMF ज्या वेळेला डिटरमाइन केला त्यावेळेला K2 ओपन होतं, म्हणजे या सेलनं प्रोव्हाइड केलेला सगळा करंट गॅल्व्हॅनोमीटरच्या ब्रँचमध्ये जात होता. बॅलन्सिंग कंडिशन ऑब्टेन करून आपण ह्या ब्रँचमधला करंट झिरो केला, बरोबर आहे. ह्या ब्रँचमधला करंट झिरो झाल्यामुळं वायरच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डेव्हलप झालं होतं त्याला आपण EMF म्हटलं. आता ज्या वेळेला तुम्ही टर्मिनल पोटेन्शियल डिटरमाइन केलं, टर्मिनल पोटेन्शियल डिटरमाइन करताना आपण K2ला क्लोज केलं आहे. K2 क्लोज झाल्यामुळे हे सर्किट कंटिन्युअस झालं. मग या सर्किटमध्ये पण करंट फ्लो झाला आणि गॅल्व्हॅनोमीटरच्या ब्रँचमध्ये पण करंट फ्लो झाला, बरोबर आहे. आता ह्या ब्रँचमधला करंट आणि ह्या ब्रँचमधला करंट ह्या दोन करंटचा एकमेकाशी संबंध नाही आहे. हा करंट इन्क्रीज किंवा डिक्रीज झाला टिल देन हा करंट अनअफेक्टेड असेल, बरोबर आहे. हा करंट अनअफेक्टेड असेल. आता दोन्ही ब्रँचमध्ये करंट कोण प्रोव्हाइड करतोय, हा सेल ज्याचा EMF किती आहे E आहे. मग मी काय केलं, जॉकीला डिफरंट पॉईंटला टच करून गॅल्व्हॅनोमीटरची ब्रँच होती त्या ब्रँचमधला करंट झिरो केला. आता या ब्रँचमधला करंट जरी झिरो झाला टिल देन हा सेल या सर्किटमध्ये करंट प्रोव्हाइड करतोय. ऑब्वियसली वायरच्या अक्रॉस जे व्होल्टेज डेव्हलप झालं आहे त्याला आपल्याला टर्मिनल पोटेन्शियल म्हणावं लागेल. म्हणून मी V इज इक्वल टू KL2 घेतलं. लक्षात आलं का. मग इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, स्मॉल r इज इक्वल टू E अपॉन V -1 इंटू R. हा फॉर्म्युला 11ला झाला आहे, लक्षात आलं. मग त्याच्यावरनं मला इंटरनल रेजिस्टन्स मिळाला L1 मायनस L2 अपॉन L2 इंटू R. क्लिअर झालं. आज आपण दोन मेथड स्टडी केल्या. हे दोन्ही तुम्हाला कॉलेजला प्रॅक्टिकल असतील. प्रॅक्टिकल केल्यानंतर तुम्हाला मोर क्लिअर होईल. सो आज आपण स्टडी केलं कंपॅरिझन ऑफ EMF बाय सम अँड डिफरन्स मेथड, आणि दुसरं आपण स्टडी केलं डिटर्मिनेशन ऑफ इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. ओके. हे क्लिअर झालं आहे का तुम्हाला. हे अगदी सोपं आहे. आणि प्रॅक्टिकल केल्यानंतर तुम्ही जर हे स्टडी केलं तर
अजून सोपं वाटेल ते, कारण तुम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिकली कराल ह्याच्यामध्ये आपण ती प्रोसिजर वगैरे तसंच लिहितोय. तर हे व्यवस्थित स्टडी करा. काही डाऊट असेल तर मला फोन करा. ठीक आहे, थांबूया.